अळूची वडी आपण तर खाल्ली असेल, पण कधी अळूची मुठे ही कधी ट्राय केली आहे का रेसिपी? चला तर मंडळी, आपण अळूची मुठे कशी करायची ही रेसिपी आपण ट्राय करूया। यासाठी मी हे साहित्य घेतलं आहे। याच्यात आहे टमाटर, हिरवी मिरची, कोथिंबीर, हे सगळं साहित्य आपण कापून घेऊया। सर्व साहित्य मी इथे कापून घेतलेली आहेत आणि सोबतच अळूची पानं पण फोल्ड करून त्यांना छान कापून घ्यायची आणि छान बारीक बारीक अशीच कापून घ्यायची, जेणेकरून म्हणजे ते मिळवायला छान होणार। आता ही सगळी पानं कापून घेतली आहेत। पूर्णच पानं छान पद्धतीने कापून घ्यायची। आता हे सगळं साहित्य रेडी आहे। आता आपण मिक्सर पॉट मध्ये कोथिंबीर, टमाटर, लसूण, अद्रक, हिरवी मिरची याचं वाटण काढून घेऊ। हे आता सर्व मिक्सर मधून वाटून घ्यायचं। एका पॉट मध्ये अळूची पानं घ्यायची, त्याच्यात वाटलेला आपला ग्रीन मसाला टाकायचा, त्याच्यात थोडी हळद, तिखट आणि मीठ हे सर्व साहित्य चवीनुसार घ्यायचे आणि साधारणतः 2 वाटी तांदळाचं पीठ मी याच्यात घातलेलं आहे आणि हे सर्व साहित्य छान पद्धतीने मिक्स करायचं। मिक्स करताना हे बॅटर एकदम कडकही नाही आणि एकदम लूजही नाही। आणि मी एक आता गंज घेतलं, त्याच्यात पाणी टाकून चाळणी ठेवली आणि त्याला वाफ येऊन त्याच्यात हे सगळं मुठे घातले आणि हे मुठे शिजवायला ठेवले। मुठे छान शिजल्यानंतर त्याला आपण चाकू लावून चेक करून घेऊ। मुठे चांगली शिजलेली आहेत। आता हे मुठे आपण सर्व करूया। अशा पद्धतीने ही मुठे तयार झालेली आहेत। ही मुठे तुम्ही सकाळी, दुपारी, संध्याकाळी कधी पण म्हणजे ब्रेकफास्ट, डिनर किंवा लंच मध्ये खाऊ शकता। असे हे पौष्टिक मुठे आपण तयार केलेले आहेत। आणि ही रेसिपी आपल्याला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। बाय।